राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज अमरावती येथील महसूल भवनात महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले। या जनसुनावणीत जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी, मालमत्ता वाद, कार्यस्थळी होणारा छळ, कौटुंबिक हिंसाचार तसेच इतर विविध तक्रारी आयोगांसमोर मांडल्यात। यावेळी श्रीमती विजया रहाटकर यांनी प्रत्येक तक्रार गांभीर्याने ऐकून संबंधित प्रशासकीय अधिकारी व पोलीस विभागाला प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि तातडीने चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। महिलांना न्याय मिळवून देणे हे राष्ट्रीय महिला आयोगाचे सर्वोच्च प्राधान्य असून कुठल्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। जनसुनावणी दरम्यान अनेक प्रकरणांमध्ये संबंधित विभागांशी समन्वय साधून तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तसेच प्रलंबित प्रकरणांबाबत वेळेत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। या जनसुनावणीत जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच इतर संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या जनसुनावण्या प्रभावी ठरत असून महिलांनी आपल्या या समस्या निसंकोचपणे आयोगासमोर मांडाव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, विधी विभागाचे अधिकारी तथा पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस अधीक्षक निकेतन कदम तथा पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। त्यानंतर ही जनसुनावणी पुढे गेल्यानंतर डिव्हिजन स्तरावर व्हावी आणि नंतर जिल्हा स्तरावर पण व्हावी आणि मला सांगायला बरं वाटतं की आम्ही हा प्रयत्न केला। मागच्या वर्षामध्ये अधिकाधिक महिलांना न्याय देण्याकरता त्यांच्यापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न केला। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।